नमस्कार मित्रांनो. आजचा हा व्हिडिओ बघून व्हिडिओची सुरुवात बघून तुम्हाला कळलंच असेल की आजचा हा व्हिडिओ कशावरती आहे. बेकिंगसाठी योग्य टीन साईज कशी निवडावी याविषयी आज आपण बोलणार आहोत. तर केक बनवताना आपण नेहमी रेसिपीज, ओव्हन आणि त्याच्या रेसिपीसाठी लागणारं जे साहित्य आहे आपण त्याच्यावर नेहमी भर देतो. पण एक गोष्ट अनेकदा ही दुर्लक्षित केली जाते की ती म्हणजे योग्य टीन साईज कसा निवडावा. चुकीच्या साईजचा टीन वापरल्यास केक जास्त जाड, खूप पातळ किंवा नीट बेक न होण्याची शक्यता असते. चला तर मग आज आपण वेगवेगळ्या टीन साईजबद्दल जाणून घेऊया. टीन साईज जाणून घेताना सगळ्यात महत्त्वाच्या 4 टिप्स आहेत. नंबर 1, टीनमध्ये बॅटर नेहमी 50 ते 60% आपल्याला भरायचं आहे. टिप नंबर 2, टीन जितका मोठा असेल तितकाच त्याचा बेकिंग टाईम हा वाढू शकतो. टिप नंबर 3, एकाच रेसिपीचे प्रमाण वेगवेगळ्या टीनमध्ये वापरताना बेकिंग वेळ आणि केकची उंची ही बदलत असते. नंतर टिप नंबर 4, केकची अंतिम उंची आणि वजन हे टीनचा जो डायमीटर असतो, व्यास आणि त्याची उंची, हाईट यावर हे अवलंबून असतं. इथे आपण वेगवेगळे टीन सायझेस आणि त्याच्यामध्ये किती केजीचा, अर्धा किलोच्या केकसाठी किती, 1 किलोच्या केकसाठी किती, असं हे आता आपण इथे प्रत्येक याचा इथे दाखवलेलं आहे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तुम्हाला केक बेक करताना. शेवटी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे एकच आहे की केकचा परफेक्ट आकार आणि उंची आणि टेक्स्चर हे मिळवण्यासाठी आपल्याला योग्य टीन साईज निवडणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळेच पुढच्या वेळी केक बेक करताना रेसिपी इतकंच तुम्ही टीन साईजकडे सुद्धा लक्ष द्या. योग्य टीन साईज निवडणं म्हणजे केवळ योग्य भांडं निवडणं नाही आहे, तर परफेक्ट केकची ही पहिली पायरी आहे आपल्यासाठी. योग्य टीनमुळे केकची उंची, टेक्स्चर, बेकिंग आणि केकचा फायनल लुक हे सगळंच काही अगदी अतिशय सुंदर होतं. अशाच प्रोफेशनल बेकिंग टिप्स, केक डेकोरेशन्स, टेक्निक्स आणि व्यवसायासाठी उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. पुन्हा भेटू नवीन माहितीसह.